आज 11 जून 2025 रोजी महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होण्याची चिन्हे आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने महाराष्ट्रात विश्रांती घेतली होती, परंतु आता तो पुन्हा सक्रिय होत असल्याचे हवामान विभागाने IMD सांगितले आहे. आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षित आहे? भारतीय हवामान विभागाने IMD दिलेल्या माहितीनुसार जून 11 रोजी महाराष्ट्रातील किमान 28 जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, जो अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवतो. पुणे शहरात आणि परिसरात पुढील 24 तासांत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 जूनपासून पुणे जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. मराठवाडा आणि विदर्भात सध्या उष्णतेची लाट कायम आहे आणि तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. नागपूरमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र 14 जूननंतर पूर्व आणि मध्य भारतात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याने विदर्भातही पावसाची अपेक्षा आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, परंतु विदर्भासाठी बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 12 जूनसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकूणच आजच्या दिवसासाठी 11 जून 2025 महाराष्ट्रातील पावसाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे. कोकण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून मुंबई आणि आसपासच्या परिसरातही पावसाचे प्रमाण वाढेल. मध्य महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून अहमदनगरमध्येही पावसाचे प्रमाण वाढेल. मराठवाडा आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम पाऊस अपेक्षित आहे, तर विदर्भात उष्णतेची लाट कायम असून 14 जूननंतर पावसाची शक्यता आहे. थोडक्यात, मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याने राज्यातील अनेक भागांना दिलासा मिळणार आहे. शेती आणि पाणीटंचाईच्या दृष्टीने हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.